हा धबधब्याचं सौंदर्य टिपणं ना गोप्रातून खूप कठीण आहे, कारण की एकदम मध्ये येतो आणि बाजूला पण आता पाऊस पडतोय, खूप चिकट झालाय, त्याच्यामुळे की आपण जाऊ नाही शकत आहे. पण जेवढं जमेल ना तेवढं मी तुम्हाला 100% दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आपला निरपंडी वॉटरफॉल देखील एक्सप्लोअर करून झाला आहे. तर चला, आजच्या दिवसातला आपण लास्ट वॉटरफॉल आपला एक्सप्लोअर करायला जाणार आहेत, तो म्हणजे आपटे येते. तर बघूयात तो कसा आहे. आता इथून निघूया थेट आणि भेटूयात तुम्हाला त्या वॉटरफॉलला. तर मित्रांनो, तो आपला निरपंडी धबधबा ना इकडे पुढे आहे. तर मगाशी आपण तिकडेच गेलेलो आणि हा तो सावरोली गाव आणि याच्या त्या साईडला पण इथून दिसतो आपल्याला, तो बघा तिथे धबधबा एक. तर तुम्ही तिथे देखील जाऊ शकता तुमच्याकडे टाईम असेल तर. मित्रांनो, कधी तुम्ही सावरोलीवरून जर टाकी पठारला जात असले ना तर हा व्ह्यू बघा, असा तुम्हाला व्ह्यू दिसतो. खतरनाक आहे तो. ह्या साईडला पण एकदम पठार आहे आणि ह्या साईडला पण, आणि थोडीच घरं आहेत. तर एकदम भारी वाटतंय. तुम्ही आले तर इथे हमखास थांबाल अशी जागा आहे. हे बघा. तर मित्रांनो, आम्हाला कधीपासून फोटो काढायचा होता. मागे आम्ही तिथं गावाची तर थांबलेल, पण तिथं जाम कुत्री होती, त्याच्यामुळे आम्ही काय थांबलो नाही, कारण की मस्त काय पण हायपर होऊन जातो. तर आता आम्हाला हे पोरं भेटले, त्यांच्याकडे आम्ही फोटो काढून घेणार आहेत. तुझं नाव काय रे? कैवल्य. कुठं राहतो तू? गावातच. तिथंच. गावातच? कुठलं गाव तुमचं? सावरोली. सावरोली का? मग तुम्ही धबधबा जाता का खाली पोवायला? आणि तो वरती धबधबा आहे, त्याचं नाव काय? असाच? मग तुम्ही जाता का नाही तिथं? जाऊन आलं का? भारी आहे काय? त्याला पण पाणी असतंय का पावसाळ्यात पूर्ण? तिथं कोणच नव्हतं रे आज? कोण नव्हता तिथं आज? ठीक आहे, मग आमचा फोटो काढा. मित्रांनो, व्ह्यू बघा तुम्ही, पूर्ण ग्रीनरी आहे आणि मध्ये मध्ये असं पाणी साचलंय ना, खतरनाक वाटतं. आणि मागे पूर्ण क्लाउड साचले तिकडे, भारी. आणि रोड पण कसले वाटतात. कुठं बाहेर पण गेलो नाही आम्ही. शहापूर फिरतोय गेले 2 आठवड्यापासून आणि शहापूरमधले वेगवेगळ्या गावांच्यात जातोय. खरंच प्रत्येक गावाचं बघितलं ना वेगवेगळं सौंदर्य आणि खरंच खूप भारी वाटतंय. तर तुम्ही पण कधी लांब जाण्यापेक्षा ना आपला शहापूर एक्सप्लोअर करा, खरंच तुम्हाला पण भारी वाटेल. निरपंडी धबधबा एक्सप्लोअर केल्यानंतर आता आमचा पुढचा डेस्टिनेशन होता तो म्हणजे आपटा धबधबा. निरपंडी धबधबापासून साधारणतः 10 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आपल्याला हा सुंदर धबधबा पाहायला मिळतो. श्री क्षेत्र टाकेश्वर मठाच्या अगदी मागच्या बाजूला हा धबधबा आहे. आणि जर तुम्ही थेट शहापूरवरून येत असाल तर शहापूरपासून आपटे धबधबा हा साधारणतः 26 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, आता आपण आजच्या दिवसातला लास्टचा धबधबा बघायला आलोय. तर आता आपण गाड्या लावल्या तिथे, तुम्हाला हा रस्ता दिसत असेल मागे, तो टाकी पठारला जातो आणि इथेच आपल्याला मानेखिंड गाव दिसतंय. तर इथेच गाड्या लावल्यात, कारण की एक दादा भेटलेला आपल्याला, ते बोलतात ह्या इथूनच धबधब्याकडे रस्ता जातो. तर आता आपण इथून जाऊयात आणि बघूयात धबधबा कुठे. मित्रांनो, अर्ध्या डोंगरावरच आहेत आम्ही आणि असं कडेकडेने चाललोय, कारण की ते दादा बोललेलं आम्हाला तुम्ही पुढे एक झाड आहे तिथे तिथपर्यंत जा आणि तिथून तुम्हाला धबधबा दिसेल. तर आता बघूयात तिथं गेलं दिसतंय का आपल्याला धबधबा. पण आता खरंच खूप वैताग आला, कारण की खूप वेळ झाला आहे. आणि आम्ही ते निरपंडी धबधब्याला पोचलेलो ना, तेव्हा जो पाऊस पडलेला ना तिथून पाऊसच पडलेला नाही आणि नुसता ऊन पडलं, तुम्हाला दिसत पण असेल. त्याच्यामुळे खूप गरम होते आणि रेनकोटचं वजन वगैरे बाकी सगळ्याच गोष्टी आहेत. तर चला पटकन करूयात आपण वॉटरफॉल एक्सप्लोअर आणि बघत, कारण की आता खूप टाईम झाला, जवळपास 5 वाजत आलेत. मित्रांनो, तुम्हाला तो स्काय दिसतोय का? तो बघा एवढा खाली गेलाय, इथून एवढी उतरून तिकडे गेलाय. तो जनावर दिसत आहे त्याच्या मागे. सकाळपासून तो तेच करतोय. बाईने आत्ता त्याला जस्ट सोडला आणि नेमकी त्याला तो जनावर दिसलाय, तो त्याच्या मागे गेलाय. आता पुन्हा आमची कसरत आहे पूर्ण त्याला पकडायची, कारण की ऐकत पण नाही तो. आणि एवढं उतरून त्याचा मालक चाललाय बघा आता. मित्रांनो, आता दिसत नसेल तो बघा स्काय आणि बैल नुसते गोल गोल राऊंड मारत बसलेत. बस घेतला आता त्याचा, मागच गेलेत. काही नाही ना, सकाळपासून आमची हालत बेकार गेली. त्याला थोडा सोडला का नुसता बैलांच्या मागं पळतोय बघा. आता इथं त्याला पकडला इथून आणि तुम्हाला दिसत असतील ते बघा, ते आमचे 2 जण तिकडे बसलेत.
एवढा लांबून असं पूर्ण फिरवत आणलाय नाही, शेवटी इथं पकडलाय. म्हणजे आम्हाला धबधब्याला बिलकुल चढत नव्हती, फक्त आम्हाला तसं जायचं होता आणि तिथं धबधबा पण दिसतोय. तर आता एवढा उतरून आणलाय आणि आता परत एवढा तिकडे चालत जायचं आहे आम्हाला. सिक्युअरली रेस्क्यू. काय का वेड्यासारखा करतोस? परत याला आम्ही कधीच सोडू नाही शकत याच्या पुढं. तुला लावूस ना, सांगतो नको सोडू तरी पण. ते बघ कुठे आहेत. मग तेच सांगतो, एवढा लांब आलोय आपण. तर मित्रांनो चला आता पटकन वॉटरफॉलच्या इथं जाऊ. आणि आता तर भिजायलाच लागणार आहे, पूर्ण बॉडी हिट मारायला लागली धावत आलो तर. तर मित्रांनो आपण जिथून गाडी लावली ना तिथून अवघ्या 10 मिनिटात आपण धबधब्याच्या इथं पोहोचतो. आणि तिथून येता ना बरेच आपल्याला वॉटर स्ट्रीम लागतात, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपण आनंद लुटू शकतो. तर आता इथे पण बघू शकता, इथे पण आहे, तिथं पण एक आहे आणि मेन धबधबा आपल्या इथं वरती आहे. तर आता माणसं 10 मिनिटात येतात, पण आम्हाला गेला बराच टाईम, कारण की तुम्ही बघितलं असेल स्कायने आपली काय करामत केली. तुम्ही बघू शकता 2 टप्प्यात वॉटरफॉल पडतो. पहिला टप्पा तिथं आणि तिथं जे पाणी पडतं ना ते पूर्ण इकडे अंगावर उडतंय. तर खरंच खूप मस्त वाटतंय. आणि इथं मध्ये आहे ना जागा आहे, तर तिथे काहीच पाणी नाही पडत अंगावर. तुम्हाला आतमध्ये गेल्यावर पण दाखवतो मी. सध्या याची व्हिडिओग्राफी चालली आहे आणि ज्या माणसामुळे आम्हाला एवढा त्रास झाला ना त्याला आम्ही बांधून ठेवलाय. तो बघा तिथे शांत बसलाय आणि आता आम्ही मजा करतोय. कारण की आम्ही एवढा मगाशी म्हणजे आम्ही तिथून निघालो, तिथून उन्हात होता आणि त्यांनी पळायला लावलं, त्याच्यामुळे खूप गरम झालेली. पण इथं आलोय ना एकदम भारी वाटतंय, एकदम थंड आहे. तर मित्रांनो आता मी तिथं आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. चल ना आतमध्ये. भारी वाटतं इथं. हे बघ आधी असं व्ह्यू आहे. पोरांचे आता आंघोळे झालेले आहेत, कपडे बिबडे पिळायला लागलेत, जायच्या तयारीत आहेत. आणि आता ऊन पण पडलंय, मस्त वाटतंय. ऊन पडलंय तर पूर्ण गवत चमकतोय आणि धबधबा देखील चमकतोय आपला. भारी आहे आणि इथे जास्त खोल पण नाही, नॉर्मल आहे एकदम. तर मित्रांनो मी तुम्हाला आता आपटी वॉटरफॉलबद्दल सांगतो. खरंच खूप सुंदर वॉटरफॉल होता, कारण की आम्ही खूप मजा केली या वॉटरफॉलवर आणि एकदम सेफ वॉटरफॉल आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत यायचा प्लॅन करत असाल ना तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे, कारण खाली काही खोल नाही आणि पाण्याचं पण जास्त एवढं काही प्रेशर नाही, त्याच्यामुळे मस्त वाटतं एकदम. तर इथं आल्यावर काळजी घेण्यासारखं काही नाही आणि गुगल मॅपवर याचं डायरेक्ट लोकेशन आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते बघून आरामात येऊ शकता. आणि आपल्या जोडीदारांना देखील हा वॉटरफॉल कसा वाटला आहे हा पण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आता सगळे आम्ही वेगवेगळे चालतोय, एक जण तर पोचलाय पण तिथे, तर गाड्या लावल्यात ना तिथे पोचल्यावर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो आता गाडी लावली तिथं फायनली आम्ही पोचलोय आणि इथं आल्यावर आता गाडीत बघितली तर साधारणतः 55 किलोमीटरची रनिंग झाले. तर आता तिसरा वॉटरफॉलच्या इथंच आहेत, अजून आम्हाला घरी जायचं आहे, म्हणजे ते 25 किलोमीटर असेल इथून. तर आता यांना विचारूयात, कारण की आज पूर्ण दिवस होता. आता किती वेळेला सावरले असतील ना, काय माहिती. आता पूर्ण दिवस आम्ही बाहेर घालवला आहे आणि सकाळपासून तर भिजत होतो आणि आता ऊन पडलाय. तर राज तुला कुठला वॉटरफॉल आवडला तिघांपैकी? सगळ्यात बेस्ट वॉटरफॉल हा शेवटचाच होता,
आपटे वॉटरफॉल. तिथेच जास्त मजा आली आणि तिथे कसा टप्पा पडून पाणी अंगावर पडत होतं, त्याच्यामुळे खूपच मजा आली. आणि खरंच सगळ्यात चांगलं वॉटरफॉल हाच आहे तिघांमध्ये. तुला भाऊ कुठला आवडला? सुद्धा सगळ्यात जास्त हा वॉटरफॉल आवडलेला आहे आणि अतिशय सुंदर आणि एकदम रमणीय असा वॉटरफॉल आहे. सर्वांनी आपण फॅमिलीसोबत येऊ शकता. आणि दादा तुला कुठला वॉटरफॉल आवडला? हाच वॉटरफॉल अप्रतिम वॉटरफॉल आहे. टाकी पठारच्या एक्झॅक्टली खाली असलेला हा निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेला हा धबधबा आहे. खूप सुंदर वॉटरफॉल आहे. इवन जाण्यासाठी सुद्धा काही त्रास नाही आहे. टाकी पठारच्या खालीच्या टर्नवर आपण इथे गाडी लावून आम्ही 10 मिनटं हार्डली आम्ही चालत गेलो असेल, तिथेच हा वॉटरफॉल आहे. खूप सुंदर, छान. तर मित्रांनो, तुम्हाला देखील कुठला वॉटरफॉल आवडला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता व्हिडिओ किती मोठी येईल हे माहीत नाही. जर व्हिडिओ मोठी झाली तर ही व्हिडिओ देखील आपण 2 भागात डिवाईड करू. त्यामुळे तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कुठला वॉटरफॉल आवडला हे देखील सांगा. तर चला आता ही व्हिडिओ इथेच थांबूयात मित्रांनो. जय शिवराय.